बघा, एका गावची लोकसंख्या 4235 आहे. ती दर 10 वर्षांनी 10% वाढते. तर 20 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती असा प्रश्न. सोडवायचा कसा सर? लेकरांनो लक्ष द्या. प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र जसं की ए बराबर पी मोठ्या कंसामध्ये 1 भागीला इथं लहान कंसात 1 अधिक आर भागीला 100 छदस्थानी असलेला कंस बंद आणि या कंसाचा घात n हे एक सूत्र आहे. जर का तुम्हास मागील लोकसंख्या काढावयाची असेल, हे सूत्र पाठ करा, लिहून घ्या. लेकरांनो, इथं सध्याची असलेली लोकसंख्या 4235. ए बराबर पीच्या ठिकाणी ती मांडा. पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट. सध्या बँकेमध्ये तुमची जमा रक्कम किती, सध्या गावची लोकसंख्या किती, म्हणजे ही पी म्हणजे काय? एका गावची सध्याची ही लोकसंख्या म्हणजे पी. लक्ष द्या. मुद्दल इथं मोठा कंस 1 भागीला छदस्थानी 1 अधिक लोकसंख्या दर 10 वर्षांनी 10% वाढते. वाढीचा दर आरच्या ठिकाणी नोंदवा 10%, छदस्थानी 100. आता कंसाचा घात n म्हणजे काय? तर नंबर ऑफ इयर. नंबर ऑफ इयर अर्थात मुदत. ही मुदत मांडायची कशी? लोकसंख्या दर 10 वर्षांनी 10% वाढते. प्रश्न 20 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती? म्हणून या 20 वर्षात 10 वर्षाचे एकूण टप्पे किती? 20 भागीला 10 करा. हा भाग लेकरांनो 2 न जातो 2 टप्पे अर्थात, म्हणून इथं यांच्या ठिकाणी 2 मांडायचे आणि हा कंस बंद करायचा. लक्षात घ्या. परत ए बराबर 4235 मोठा कंस, इथं शून्याला शून्य कटतो लेकरांनो. आता 1 भागीला 1 अधिक 1 भागीला 10 कंसाचा घात 2. लक्ष द्या. ए बराबर 4235 मोठ्या कंसामध्ये 1 छदस्थानी असलेल्या कंसातील गोळाबेरीज करा. 1 अधिक 1 भागीला 10 पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, त्यामध्ये अंश मिळवणे, छेदस्थानी जसाच्या तसा. 10 1 10 आणि 1 11/10 कंसाचा घात 2 कंस बंद. गणिताला इकडं वळत करा. याचा अर्थ ए बराबर 4235 मोठ्या कंसात 1 भागीला 11/10 कंसाचा घात 2. आता ए बराबर 4235 लेकरांनो, हा एक असाच छदस्थानी जो कंस आहे त्या कंसाचा घात 2 म्हणजेच वर्ग, अर्थात कंसातील संख्यांचा वर्ग करा. 11चा वर्ग 121, 10चा वर्ग 100. ओके, लक्ष द्या. आता ए बराबर हे 4235 हे जर समजा उदाहरणार्थ सपोज 2 अपूर्णांक आहेत. हा संयुक्त अपूर्णांक आणि हा अपूर्णांक यांचा परस्परांशी गुणाकार आहे. म्हणून इथं अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाचा होत असतो. म्हणून 4235 गुणिला 1
त्याचं उत्तर काय येणार? हो, 4235 असंच येणार. म्हणून आता गुणीला हा छेदस्थानी असलेला अपूर्णांक म्हणजे या संख्येला भागीला आहे. गुणीला स्वरूपात मांडायचा म्हणजे तो गुणाकार व्यस्त करून मांडावा लागतो. जसं की आता हे 100 छेदस्थानी असलेले अंशस्थानी असलेले 121 छेदस्थानी जातात. या काही गोष्टी लक्षात घ्या. आता हा भाग जातो 35 न लेकरांनो, आणि ए बराबर काय? तर 35 गुणीला 100. अर्थात ए बराबर हा गुणाकार 3500. हे लेकरांनो या प्रश्नाचं काय हो? तर उत्तर 20 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती? 3500. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. लोकसंख्येतील वाढ किंवा घट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.